मग कडवी उजवी नाहीये का? जर का उजवी विचारसरणी ही धर्मावरती आधारित असेल तर काल तुम्ही पत्रकारांसमोर बोलताना जो विषय बोललो की पेहलगाम मधल्या अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, मग ते कडव्या उजव्या विचारसरणीचे म्हणून त्यांना तुम्ही सोडून देणार आहात का? तर असं करण्यापेक्षा तुम्ही दहशतवादी, देशविघातक, देश विघटनकारी या शक्तींविरोधी आतापर्यंत आपण लढत आलेलो आहोत. अमित शहा पण बोललेत की आता नक्षलवाद संपत आलेला आहे. नक्षलवाद किंवा दहशतवाद संपवायला आमचा पूर्ण पाठिंबा या कायद्याचा राजकीय दृष्ट्या गैरवापर होईल अशी भीती वाटते. जसा मिसाचा झाला, नाही टाडा नावाचा कायदा आला, मिसा आला आणीबाणीमध्ये, पोटा आला, असे अनेक कायदे याच कारणासाठी आणि त्या सगळ्या कायद्यांना भारतीय जनता पक्षाने विरोध केला होता. आणि आज त्याच प्रकारचा कायदा नाव बदलून महाराष्ट्रामध्ये आत्ताच गेल्या 8-10 दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाने देशभर आणीबाणीचा 50वा दिवस विचित्र पद्धतीने त्याची आठवण करून देण्यासाठी केली. आता हीच लोक होती यांनी त्यावेळेला आणीबाणीला विरोध केला होता. आता तीच लोक आहेत जे आणीबाणी आणू इच्छित आहेत किंवा आणीबाणी त्यांनी ऑलरेडी अघोषित आणलेली आहे. म्हणजे ज्या गोष्टीला तेव्हा त्यांनी विरोध केला होता तीच गोष्ट ते आता आणतायत. निदान इंदिरा गांधींनी उघड तरी केलं होतं की आणीबाणी लागते किंवा लावताय, यांच्यामध्ये ती हिंमत नाहीये. आता तुम्ही सुद्धा एका कायद्याचे बळी पडलातच ना. तुम्हाला सुद्धा पीएमएलएच्या याच्यात काय संबंध होता तुमचा? त्याच्यानंतर कोर्टाने तुम्हाला सोडलंच. महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 महिन्यात 675 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांची सुरक्षेचा कायदा कुठे? 675 शेतकऱ्यांनी 3 महिन्यात बरं